थोडंफार तरी होईल, फरक पडेल. स्थानिक आमदार पाहिजे आम्हाला. माणिक भाऊ यायला पाहिजे. माणिक भाऊ यायला पाहिजे. कोणत्याही जाती धर्माला गालबोट न लावलं पाहिजे. मराठा समाज हे त्यांच्या लेकरा बाळांसाठी मागतंय. मेन पहिला मराठा समाज आहे, नंतर बाकीचा खालोखात आहे. त्यांच्या गरीब परिस्थिती ना मराठा समाजामध्ये सगळेच पैसेवाले नाही ना. मराठा आरक्षणाचा भुजबळ साहेबांना फटका बसू. ठीक आहे, तुम्ही आरक्षण द्या, नका देऊ, तो विषय पुढचा आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे ना, जातीवाद चालू केला आहे ना, त्याच्यात हिंदू दुफळी तयार झालेली. याच्यात सगळ्यात जास्त मरतोय ते हिंदू मरतोय, कारण भांडणे हिंदूत लागून गेले ना हे जातीवादापायी. मुद्दा पेटतोय. भुजबळ साहेब आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलतायत. ओबीसी आरक्षण त्यांना द्यायचं आहे, मराठ्यांना आरक्षण, ओबीसीचं आरक्षण नको म्हणतात. कसं बघताय सगळे? विषय असा आहे, कोणत्याही जाती धर्माला गालबोट न लावलं पाहिजे. मराठा समाज हे त्यांच्या लेकरा बाळांसाठी मागतंय. ओबीसीतून मागतंय का कशातून मागतंय कोण देणार आहे? सुप्रीम कोर्ट किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या हातात आहे, राज्य सरकारच्या पण हातात नाही. मग आता तुम्ही मला सांगा, भुजबळांनी या गोष्टीवर बोलायला पाहिजे होतं का? जर एक आमदार आहे, एक मंत्री जर तुमच्याकडनं आरक्षण देऊ शकत नाही किंवा कमी करू शकत नाही, मग तुम्ही या मुद्दा लावून ओबीसीचे नेते होऊ शकता का? ओबीसी आता हे मुस्लिम बांधव आहे, आम्ही माळी समाजाचे, आम्ही हे पहिल्यापासून येवल्या तालुक्यामध्ये एकोप्याची भावना आहे. आमच्या इथं हिंदू मुस्लिम कधीच झाली नाही. पण मराठा आणि ओबीसीचे वाद लावायचे काम हे भुजबळ साहेबाच्या एका भाषणात निर्माण झाली. म्हणून हे आम्ही माळी आहे. आता आम्ही माळी नवीन सगळे माणिक भाऊकड नाही, भुजबळांचे काम नाही करत आम्ही. आता काय बोलतो तुम्ही याच्यावर सांगा. जरांगे पाटील वर्सेस भुजबळ साहेब हा जो वाद मतदारसंघात पेटलाय, म्हणजे महाराष्ट्रात पेटलाय, काय वाटतंय त्याबद्दल? काय ते इश्यू अलग आहे तो. त्याच्यावर चर्चा करून काय विधानसभेला बसेल. होऊ शकतो. ज्या अर्थी लोकसभेवर बसलं तर विधानसभेवर 100% बसलं. भुजबळ साहेबांच्या आमदारकी धोक्यात आहे म्हणायचं. हो, धोक्यात. यावेळेस जसं माग 4 टर्म मध्ये 3 टर्म मध्ये जितका इझी ते निघून गेलते, आज तशी पोझिशन नाही. ओबीसी आणि मराठाचा वाद तसं काहीच नाही. फक्त ओबीसी बरेचसे ओबीसीला फायदा नाही ना, ठराविक ओबीसीलाच फायदा आहे ना. यंदा काय वाटतं? यंदा बदल होईल. 100%. काय बरं, आता भुजबळ साहेबांनी काम केले हो, कामाला नाही महत्व, आज बदल पाहिजे ना लोकांना. बदल पाहिजे. लोकांना शिंदे साहेब येतात म्हणायचे. हो, येणार 100% येत आहे. जरांगे फॅक्टर आणि आपला ओबीसी हा जो वाद चाललाय, त्याचा परिणाम 100% होणार. 100% होणार. निकालावर परिणाम होणार. भुजबळ साहेबांची आमदारकी धोक्यात आहे म्हणायचं. 100% धोक्यात आहे, यंदा तरी धोक्यात आहे. बरं, जरांगे फॅक्टर किती महत्वाचं आहे मतदारसंघात आणि मराठा आरक्षण किती महत्वाचं आहे राज्यासाठी? राज्यासाठी पण मतदारसंघात महत्वाचं आहे ना. बरेचशा गरीब लोकांना त्याचं हे ना फायदा होईल. ठराविक मराठा सोडले तर इतर जवळ 90% लोकांना तो फायदा महत्वाचा. किती गरीब आहे, पण मग आता कसं मराठा समाजाला जर भेटलं तर त्याच्यात ओबीसीला बी. तुम्ही ओबीसी समाज? ओबीसी. तरी पण तुम्ही मराठ्यांना. आता आमचे आता मेन तेच आहे ना महाराष्ट्रात. मेन पहिला मराठा समाज आहे, नंतर बाकीचा खालोखात आहे. बर, तुम्ही ओबीसी समाज असून सुद्धा? आम्ही ओबीसी असून आहे, पण मग मराठा समाज मेन आहे ना आमचा. बर, त्यांच्या गरीब परिस्थिती ना मराठा समाजामध्ये सगळेच पैसेवाले नाही ना. आरक्षण मिळालं पाहिजे. हो, 100% मला काय वाटतं, तुम्ही ओबीसी समाजाचे आहेत, आरक्षण मिळालं पाहिजे. हो, आरक्षण भेटलं पाहिजे. ओबीसी मधून त्यांची मागणी? ओबीसी मधूनच भेटन त्यांना, पण मग काही त्यांना आहे प्रॉब्लेम, त्याचा तो होईल तो सॉल्व, पण त्याला थोडा टाइम लागेल. होईल 100%. त्यांना आरक्षण भेटेल 100%. भुजबळ साहेब स्टेटमेंट करतात मराठा समाजावरती किंवा आरक्षणाला खोडा घालतात हा सगळा. नाही, त्यांचं तसं काही नाही, पण मग ते होईल, ते थोडा टाइम लागेल. भुजबळ साहेब मराठा आरक्षणाला खोडा घालतात आहे, आता त्याचा परिणाम दिसणार निकालात दिसेल. काय वाटतं? निकालात दिसेल ना परिणाम दिसेल. हो, 100%. येवल्यात बदल होतोय म्हणा. हो, बदल होईल 100%. येवल्यात बदल. हो, दिसेल. काय म्हणताय? शरद पवारची सभा झाली का? जरांगे पाटील आले का? आवाज दम जाईल. हवाच होते मतदार. मराठी आमचे कातून बिलगले आता. ओबीसी मराठा वाद चाललाय, काय वाटतंय? तो आम्हाला म्हणतो काल ओबीसी काय, हे मोठमोठे लोक ओबीसी झाले. आम्ही गरीबाचे पोर शाळेत घालायच्या, एक तर नोकऱ्या नाही. आमच्या शेती भावाला भाव नाही. वस्तूवर पैसे कमी, त्या
आणि यांना येडीचं आलं का तिला साफ होत्या, साबण लावली का भाजपमध्ये जात्या. हा, बरं. आमच्या शेतकऱ्याचं फार म्हातारं केलं यांनी. मी म्हणला जो मराठा ओबीसी आरक्षणाचा जो वाद मुद्दा पेटतोय महाराष्ट्रात हो. त्याचा फटका बसेल का भुजबळ साहेबांना? एवढा काय वाटत नाही मला. एवढं वाटत नाही. वाटतो पण 75% फरक आहे. 75% फरक वाटतो. आता दुसरा जो उमेदवार आहे भुजबळ साहेबांच्या विरोधात तो मराठा समाजाचा आहे. हो. शिंदे साहेब हो. मानेकरांचा. आणि भुजबळ साहेब ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात. मोठं नाव आहे मतदारसंघाचं. काय वाटतंय कशी लढत आहे दोघांच्या मध्ये? लढत टप मध्येच आहे. थोडाफार डिप्रेस मध्ये येईल, 5-10 हजाराचा फरक राहील. भुजबळ साहेब यांनी शक्यता वाटतीच. आरक्षणाला नाही म्हणले ते म्हणून चेंज नाही. पण आरक्षणाला विकास झालाय, फक्त आरक्षणाच्या मुद्द्यामुळं भुजबळ साहेब नको त्यांचा. पोरं सोरं आपले शाळेत जात्या याच्यात करत्या त्यांना सूट भेटती, बाकी दुसरं काही नाही. एवढाच मुद्दा आहे. एवढाच ठीक आहे. भुजबळ साहेबांना 10 पैकी मार्क द्यायचे झाले तर किती मार्क द्याल? हा? भुजबळ साहेबांना हा. 10 पैकी मार्क द्यायचे झाले तर किती मार्क द्याल? तर हे काय सांगू शकू आपण? बरं आपण काहीच सांगू शकणार नाही. बरं ठीक आहे. भुजबळ साहेब आपला व्हिडिओ बघतायत बघा, त्यांना काय सांगायचं असेल तर काय सांगाल? काय सांगायचं, ते चांगले हे चांगलेच आहे. पण हे आपले मराठा आहे म्हणून मराठा आहे बस. फक्त मराठा आहे, फक्त मराठ्यांना मराठा उमेदवार पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. काय वाटतं आता कोण निवडून येते? भुजबळ साहेब आहे, शिंदे साहेब आहे? जरा यावेळेस जरा अवघडच परिस्थिती आहे. सांगू शकत नाही कोण निवडून येईल आणि कोण. पण भाऊचा बऱ्यापैकी कौल भाऊकडून लागतात. कुठल्या माणिकभाऊंचा? भुजबळ साहेबांचं काय अवघड वाटतं जरा? भुजबळ साहेबांचं जर गेल्या 20 वर्षापासून सांगता येतं भुजबळ साहेब लीडनीच येत आहे. तसं भाऊचा बी 1-2 वेळेस पराभव झालाय. 2 वेळा. काय वाटतं आता जो मराठा आरक्षणाचा मुद्दा- नाही सांगू शकत नाही, कौल नाही देता येत. नाही, मराठा आरक्षणाचा जो मुद्दा पेटलाय महाराष्ट्रामध्ये, मराठा आरक्षणासाठी त्याचा जो फटका भुजबळ साहेबांना बसू शकतो का? बसू शकतो. भुजबळांचे म्हणजे ओबीसीचे जे खरे नेतृत्व म्हणजे भुजबळ ओबीसीचं नेतृत्व करतात भुजबळ साहेब. ओबीसीचे बरेच नेते आहेत बरोबर, हाके साहेब असतील, भुजबळ साहेब असतील. म्हणजे ओबीसीचे खरे नेते कोण आहेत नेमके? ओबीसीचे नेते म्हटल्यानंतर काय बोलणार आहे? भुजबळ साहेब. बरं, मला सांगा आता महत्वाचा प्रश्न असा होता की शरद पवारांचा एकनिष्ठ माणूस म्हणून भुजबळ साहेबांच्याकडे पाहिलं जायचं बरोबर. फोडाफोड झाली, राष्ट्रवादी फुटली, भुजबळ साहेब अजित पवार सोबत गेले बरोबर. काय वाटतंय त्या सगळ्या रागाचा, मराठा आरक्षणाचा, या सगळ्याचा फटका भुजबळ साहेबांना बसेल का? 100% मराठा आरक्षणाचा भुजबळ साहेबांना फटका बसू शकतो. जरांगे साहेबांनी ताकद लावली, समजा मराठा उमेदवाराला बळ दिलं या मतदारसंघात, तर 100% फटका बसू शकतो. म्हणजे यंदा जरांगे साहेबांनी जर ताकद लावली ना तर भुजबळ साहेबांना 100% फटका बसू शकतो. काय वाटतंय यंदा मग तसं होईल काय? कसं चित्र दिसतंय का मतदारसंघात? वातावरण निर्मिती झाले अजून तर तसं गणित नाही, पण ते 3 दिवस पहिलेच समजून जाईल. 3 दिवस इलेक्शनच्या आधी 3 दिवस. त्या शाळेत आपल्याला शिक्षक मार्क देतात ना, तसं 10 पैकी मार्क द्यायचे तर किती मार्क द्यायचे? त्यांनी जे मराठा आरक्षणाबद्दल जे बोलले ना त्याबद्दल थोडस आमचा बी त्यांनी मनस्ताप केलाय. आता मराठ्यांना बाजारात प्रत्येकाची ते असं बोलायला नको होतं ते वादग्रस्त. हा, तसं नको होतं बोलायला. इथून माग मराठ्याच्या जीवावर एवढे वर्ष निवडून आले, त्यावेळेस मराठा भेदभाव, आता जाती भेदभाव व्हायला लागलाय. ठीक आहे, तुम्ही आरक्षण द्या, त्याच्यावर नका देऊ, तो विषय पुढचा आहे. पण जो माणूस झडतोय तो जातीवाद धरून बोलत नाही ना. तुम्ही का असंच वाद दुरुस्त छेडताय? असं नको होतं बोलायला त्याने. त्यावरून नाराज झाले सगळे मराठा समाज आणि इतर बी समाज झालाय. ओबीसी नेते बी, ओबीसी कार्यकर्ते बी नाराज आहे त्यांच्यावर. ते म्हणतात 20 वर्षापासून भुजबळ साहेब एवढे ते अजून संत समाज मंदिर सुद्धा त्यांनी उभारणार नाही जातीसाठी. काय करताय म्हणून त्यांचे लोक नाराज आहे त्यांच्यावर. असं काही नाही, त्यासाठी मार्क नाही देऊ शकत. भुजबळ साहेब मला व्हिडिओ बघतात, त्यांना काय सल्ला द्यायचा झाला किंवा काय सांगायचं झालं तर काय सांगाल व्हिडिओच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून? भुजबळ साहेब बघताय, ठीक आहे, त्यांना सांगतो तुम्ही फक्त जातीवाद पासून जास्त त्यांनी बोलायला नाही पाहिजेत. लोकांचा गैरसमज होईल असं वक्तव्य बोलायला नाही पाहिजे त्यांनी. तुम्ही आरक्षण तुमच्या हातात आहे किंवा नाही, तुम्ही लढायला पाहिजे. सगळ्या लोकांना संघ घेऊन फिरायला पाहिजेत. इथून मागे जसं फिरत आलंय तसं आताच जातीबद्दल बोलायला लागले तर दुष्परिणाम होतात त्याच्यावर. ते साधारण माणसांना बी आमच्यासारखं, आता आमचे बी ओबीसीचे मित्र वगैरे त्यांच्याबरोबर राहायला बी आम्हाला थोडंसं हे होतं, किंवा त्यांना आमच्या संघ राहायला थोड्या अडचणी येत्या तुमच्या या वक्तव्याबद्दल. बाकी काय सांगाल भुजबळ साहेब आपला व्हिडिओ बघताय, काय सांगाल भुजबळ साहेब?
काय बोलायचा विषय नाही आता ते सल्ला द्यायचंय काय सांगायचंय महत्वाचं काय नाही काहीच नाही काहीच नाही विकास झालाय सगळ्या मतदारसंघात. हा चांगलं दादांशी बोलतो दादांचं काय म्हणणं? नमस्कार दादा. भुजबळ साहेबांचं एकच नंबर काम आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे ना, ही जातीवाद चालू केला आहे ना, त्याच्यात हिंदू हिंदू दुफळी तयार झालेली. याच्यात सगळ्यात जास्त मरतोय ते हिंदू मरतोय, कारण भांडणे हिंदू हिंदूत लागून गेले ना हे जातीवादापायी. हे जातीवाद पहिले बंद झालं पाहिजे. भुजबळ साहेब ओबीसीचे नेतृत्व करतात. मराठा वर्ष ओबीसी हा वाद जो महाराष्ट्रात उफाळून पेटला, हा नाही पाहिजे हा वाद. हे दोघं हिंदू आहे, याच्यात वाद नाही झाला पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट, याच्याने वाद झाला तर हिंदू दुफळी तयार होती. म्हणजे जसं मुसलमान लोकांचा एक गठ्ठा आहे तसा हिंदूंचा एक गठ्ठा तयार झाला पाहिजे. झाला पाहिजे. हा बर, मग हा जो वाद सगळा निर्माण झालाय ओबीसी वर्सेस मराठा, या सगळ्या वादाचा येणाऱ्या विधानसभेला भुजबळ साहेबांना फटका बसेल का? नाही बसणार ते. नाही बसणार. येवल्यात तर नाही बसणार, कारण की येवल्यात त्यांचं काम आहे. येवला मतदारसंघाचा विचार केला, मतदारसंघाचा सिटीचा नाही मतदारसंघाचा सगळा विचार केला तर जवळजवळ 1,37,000 मराठाचं मतदार आहे. हा आता काय लोक विचार करतात, विकास झालाय आणि सर्वात जास्त निधी आणायचं त्यांच्यात ताकद आहे. आज कोणातच एवढी ताकद नाही, एवढे पैसे आलेले निधी आलेला आहे हा फक्त भुजबळ साहेबांमुळेच आहे. ओबीसीचा मुद्दा आहे, आरक्षणाचा मुद्दा आहे, सगळे मुद्दे आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की भुजबळ साहेब म्हणजे शरद पवारांचा एकनिष्ठ माणूस. फोडाफोडीचं राजकारण झालं ते गेले अजित पवारांसोबत. तो फटका, ओबीसीच्या आरक्षणाचा फटका, मराठा आरक्षणाचा मुद्दा, हे सगळे फॅक्टर जर एकत्रित केले तर काय वाटतं? तरी पण भुजबळच येणार शेवटी. भुजबळ साहेब हो एकच नंबर. हा काम आहे, काम आहे. हो एवढ्यात त्यांचं काम बोलतं माणसाचं. कितीचं लीड असेल यंदा? अरे ते नाही सांगू शकत लीडचं, पण फाईट टफ होईल. माणिक भाऊ पण चांगले फाईट देतील त्यांना. मराठा आरक्षणाचा जरांगे फॅक्टर मतदारसंघात किती महत्वाचा आहे? जर जरांगे साहेबांनी टाकलं, आम्ही जात पाहत हे मानत नाही, आम्ही फक्त विकास पाहतो. विकासाला मत आहे आमचं, बाकी कशाला मत नाही. विद्यमान आमदार साहेबांना 10 पैकी मार्क द्यायची झाली, किती? 10 पैकी 10 पैकीच्या पैकी सगळीच मार्क काम चांगले केले त्यांनी. भुजबळ साहेब जे स्टेटमेंट करतात ओबीसी वर्सेस मराठा, या सगळ्या वक्तव्यावर काय वाटतं तुम्हाला? एक येवला वासिया म्हणून काय वाटतं येवलाकर? काय भुजबळ साहेबांचं जे चालू आहे ते व्यवस्थितच चालू आहे, असं काही एवढं हे नाही. काय वाटतं हे सगळा वाद चाललाय मराठा वर्सेस ओबीसी, हा जो वाद, आरक्षणाचा मुद्दा, या सगळ्याचा फटका विधानसभेला बसेल का साहेबांना? बसू शकतो. बसू शकतो. मग यंदा आमदारकी जाते म्हणायचं असं काय म्हणजे असं एवढं हे नाही, पण मग थोडंफार तरी होईल, फरक पडेल असं. बरं. मला सांगा, आता शरद पवारांचा उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचा तिकडून उमेदवार उभा आहे बरोबर, मराठा चेहरा आहे शिंदे साहेब. जरांगे फॅक्टर किती महत्वाचा आहे मतदारसंघात? जरांगे फॅक्टर चालतोय पण मग एवढं नाही. असं जरांगे साहेबांनी समजा ताकद दिली मराठा उमेदवाराला, म्हणजे मराठ्यांच्या म्हणजे शिंदेच्या साहेबांच्या पाठीमागे त्याची ताकद लावली तर काय वाटतं? कारण जरांगे फॅक्टर आणि ओबीसी हा खूप मोठा वाद आहे मतदारसंघामध्ये, राज्यामध्ये पेटलाय. म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी म्हणलं की भुजबळ साहेब वर्सेस जरांगे सांगता येत नाही. बरं मला सांगा, विद्यमान आमदार साहेबांना 10 पैकी मार्क द्यायचे झाले तर किती मार्क द्याल? 10 पैकी ते विकास केलाय मतदारसंघाचा, 10 पैकीच्या पैकी. भुजबळ साहेब आपला व्हिडिओ बघतायत, त्यांना काय सल्ला द्यायचंय, काय सांगायचं, असं तुमचं म्हणणं मांडायचं असं काय आहे का? नाही, काहीच नाही. ओके, धन्यवाद. दादांशी बोलतो. यंदा आरक्षणाचा फटका म्हणजे ओबीसी वर्सेस मराठा हा जो वाद आहे, या वादाचा फटका भुजबळ साहेबांना बसू शकतो का? थोडाफार बसू शकतो, थोडाफार म्हणजे थोडं लीड धरायला लीड येणार नाही एवढं. असं म्हणता येईल का? नाही एवढं काही होणार नाही, पण आता फटका तर बसेलच याचा. शिंदे साहेब जे आपले उमेदवार आहे, मराठा उमेदवार आहे, शरद पवार म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार, प्लस जरांगे फॅक्टर, हे सगळं जर एकवटलं शिंदे साहेबांच्या पाठीमागे तर काय वाटतं? काही सांगता येत नाही आता, सांगता येत नाही. सांगता येत नाही आता. बरं. जरांगे फॅक्टर किती महत्वाचा आहे मतदारसंघामध्ये? मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो किती महत्वाचा आहे एवढ्यासाठी? काही महत्वाचं नाही तो एवढा, पण फरक पडेल थोडाफार काही. हे जर फटका बसतोय आरक्षणाचा, जरांगे फॅक्टर असेल, तुम्हाला मगाशी बोलून झालं आपलं जरांगे फॅक्टर, आणि हे सगळ्या फॅक्टर किती महत्वाचे आहेत मतदारसंघासाठी? यात थोडाफार फरक पडेलच. लोकसभेचा रिझल्टचा विधानसभेला फरक पडेल का? म्हणजे भास्कर बगरे खासदार झाले मतदारसंघाचे आपल्या, बरोबर, त्याचा परिणाम विधानसभेला पडेल का? नाही त्याचा याचा काही संबंध नाही. काही संबंध नाही, ते फरक नाही पडणार. फरक पडणार नाही. विद्यमान आमदार साहेबांना 10 पैकी किती मार्क द्याल? 10 पैकी 10 देऊ. पैकीच्या पैकी. साहेब बरोबर व्हिडिओ बघतात, काय सांगा साहेबांना? काही नाही, सगळं खुशाली. मग काय सल्ला द्यायचा, काय सांगायचंय, तुमच्या मनातल्या गोष्टी काय सांगायचे? काहीच नाही. काहीच नाही.
ओके धन्यवाद. ओके धन्यवाद. ते मराठा आरक्षणाला जे खोडा घालतायत भुजबळ साहेब, काय वाटते फटका बसेल का यंदा? थोडं होईल ना टक्कर. टक्कर होईल, फटका बसेल यंदा. जारांगे फॅट. जरांगे फॅक्टर महत्वाचा ठरलेलं मतदारसंघ. बरं, भुजबळ साहेबांनी समजा आता एक खोडा घालायला चाललाय सगळ्या मतदारसंघात, ते मराठा आरक्षणाला ते खोडा घालतायत, त्याचा फटका यंदा विधानसभेला बसेल. थोडा बसेल. थोडा बसेल. बरं, काय वाटतंय भुजबळ साहेबांनी किती विकास केलाय मतदारसंघात? भरपूर कामं केले ना. काय काय विकासाची कामं काय काय? रस्ते बनवले मांजरपाडा चालू केला. बरं बरं बरं. काय सांगा दादा, काय वाटतंय हे दादा काय वाटतंय कोण मतदारसंघात, काय वाटतंय परिस्थिती कशी आहे? पहलवान सांगा ना तुम्ही हुशार आहे. काय वाटतं सांगा. विद्यमान आमदार साहेबांना 10 पैकी मार्क द्यायचे तर किती मार्क द्याल? 6-4. 6 कुणाला आणि 4 कुणाला? भुजबळ साहेबाला आणि बरं, भुजबळ साहेबांची 4 मार्क किती? 4 माणसं. आता मराठी फॅक्ट चालू आहे ना. जारांगे पाटलांनी बरं, जरांगे पाटलांनी आता टक्कर मराठा माळी ना. मराठा समाज जास्त आहे. बरं, मला सांगा आता भुजबळ साहेबांनी समजा आता एक खोडा घालायचं चाललंय सगळं मराठा आरक्षणाला. मराठ्यांच्या विरोधात ते सगळे स्टेटमेंट करतायत, आरक्षण नाही भेटलं पाहिजे त्यांना वगैरे वगैरे. ओबीसीचं नेतृत्व करतायत. जरांगे पाटलांनी ताकद लावली आणि समजा शिंदे साहेबांना सपोर्ट केला, आपल्या माणिकराव शिंदेना. शरद पवारांची ताकद लागली शिंदे साहेबांच्या पाठीशी. काय वाटतंय कसं चित्र असेल मतदारसंघात? काटेची टक्कर होणार. काटे की टक्कर होईल, पण नेमकं काय नेमकं असं का सांग. कधी मागाते माणसं एका नावे तर होऊन जाईल. मग मानिक भाऊ आपले माणिक भाऊ आमदार होते, बदल होईल यंदा एवढं. कसं आहे, गावाचे लोक बी खूप गावातल्या लोकांना आम्हाला स्थानिक आमदार पाहिजे. गावातील लोक म्हणजे इथले एवढ्यातले स्थानिक आमदार पाहिजे आम्हाला. माणिक भाऊ यायला पाहिजे. माणिक भाऊ यायला पाहिजे. माणिक भाऊ मागचे 2 टर्म आमदारकीला उभे होते, बरोबर. मला वाटतं आय गेस 2 टर्म म्हणजे मागचे 2 टर्म एक 2 टर्म होते, बरोबर. जेव्हा गावाचे लोक एक सहित होते. आता फॅक्टर चालू झालं ना, जरांगे फॅक्टरचा फटका बसेल साहेब. बसेल. म्हणजे फोडाफोडीचं राजकारण केलंय साहेबांनी. म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी फोडली अजित पवारांनी. शरद पवारांचा एकनिष्ठ माणूस म्हणून भुजबळ साहेबांना बघितलं जायचं, ते गेले अजित पवारांसोबत. काय वाटतं हे सगळं गणित जुळून आलं तर? आता मराठा समाज जर एकत्र झाला ना तर मग माणिक भाऊ येणार. माणिक भाऊ येणार. काय वाटतंय? मागात तर समाज कधी 2 ठिकाणी गेले, मग आपले भुजबळ साहेब येईल. काय वाटतंय? मराठा समाज फुटला ना कधी तर मग थोडा हे होईल. मराठा समाज फुटेल असं वाटतंय? नाही, आता जारांगे पाटलांनी सभा घेतली ना, नाही फुटणार. शरद पवार साहेबांची सभा आहे 12 तारखेला. काय वाटतंय वारा फिरेल का मग साहेबांच्या सभेत? फिरेल ना. मग फिरेल वारा. बरं. आता हे सगळे खोडा घालतायत वगैरे, हे सगळे योग्य वाटतंय का ओबीसीच्या मराठ्यांच्या आरक्षणाला भुजबळ साहेब? ते राजकारण मग आपण काय बोलणार आहे का नाही. आता भुजबळ साहेबाचे जवानचे माणसं नाम घे का, म्हणून आम्ही बी काय, आम्ही तर आम माणसं आहे. आम्हाला कसं आता गावच्या लोकांना एवढ्या लोकांना स्थानिक आमदार पाहिजे. स्थानिक आमदार पाहिजे. म्हणजे येवल्यातली लोक पक्ष बघतात, माणूस बघतात का विकास बघतात? विकास बघतात. तो कुठल्या पक्षाचा आहे काय की देणे काय घेणं विकास झालाय म्हणतात विकास. तरी पण यंदा चित्र पलटेल असं वाटतं. पलटेल. ते जारांगे पाटलाची सभेमुळे चित्र जारांगे पाटलाची सभा झाली तर चित्र पलटेल. विद्यमान आमदार साहेबांना 10 पैकी तुम्ही मार्क दिली 4, बरोबर. विद्यमान आमदार साहेबांना व्हिडिओ बघतायत, काय सांगाल भुजबळ साहेबांना? तुम्हाला काही सल्ला द्यायचा आहे, काय सांगायचं असेल तर काय सांगाल आमच्या माध्यमातून? काय सांग एवढंच, काहीच बोलायचं काय नाही. भुजबळ साहेब हे पण चांगले माणूस आहे आणि आमची थोडं जरा भुजबळ साहेबांनी विकास केलेला आहे आमच्या गावचा, पण थोडं राजकारणामुळे काही साहेबांनी त्यांचं असं म्हणणं आहे, थोडं जरा चित्र पलटा नाही. चित्र पलटले आता, थोडी टक्कर होईल, घासाघासी टक्कर होईल. पण ऍट द फायनल कोण जिंकेल? कोणाला सांगणार? आमच्या टीम मध्ये कोणी हे पडणारच आहे आमच्या गावची. कोण? नावाने सांगत काय कोण पडतंय? काय मला नाही सांगता. टीम आहे आमची, टीम पडल. तुमची टीम पडल? तुमची कुठली टीम आहे? येवल्यातली टीम पडत्या, नाशिकची टीम जिंकते असं म्हणायचं मग. बर काय म्हणताय? नाही काय टक्कर होणार आहे, सांगू शकत नाही कोण येणार.
धन्यवाद. कारण की आमचं कसं नाही आता आम्हाला फक्त स्थानिक स्थानिक पाहिजे आम्हाला स्थानिक माणूस उज्ज्वल साहेबांनी बरेचसे काम केले ना. धन्यवाद. धन्यवाद. भुजबळ साहेब स्टेटमेंट करतायत ओबीसी वर्सेस मराठा आरक्षणाचा जो वाद चाललाय काय वाटतं या सगळ्या वादाबद्दल? मराठाच हा बदलच पाहिजे. बदलच पाहिजे. ओबीसीला खोडा घालतात की आरक्षणाला भुजबळ साहेब. ओबीसी म्हणजे ओबीसीत त्यांना आरक्षण नको असं म्हणतात. नको नको. काय वाटते सगळ्या बदल पाहिजे. बदल पाहिजे. यंदा येवल्यात बदल होतोय म्हणायचा. आमचा तरी आहे असं. तुमचा तर आहे. मराठा आरक्षण म्हणजे जरांगे फॅक्टर आणि भुजबळ साहेब हे दोन फाईट म्हणजे त्यांच्यात तो वाद चाललाय महाराष्ट्रात. हो कसं बघताय सगळ्या वादाकडे? व्यवस्थित वाटतं थोडं. व्यवस्थित वाटतं. बरं हे सगळा परिणाम होईल का मग या वादाचा, या सगळ्या जरांगे फॅक्टरचा, मराठा आरक्षणाचा, ओबीसी आरक्षणाचा? 100% फटका बसेल भुजबळ साहेबांना. हो. यंदा येवल्यात कोण जिंकतंय? माणिक भाऊ शिंदे. हो. कितीचं लीड असेल? लीड नाही पण थोडे होऊन होईल. थोडा लीड राहील. थोडं लीड राहील पण येणार माणिक भाऊ जवळ. हो बरं ठीक आहे. विद्यमान आमदार साहेबांना तुम्हाला 10 पैकी मार्क द्यायचे. किती मार्क द्याल? कोणला? विद्यमान आमदार साहेब भुजबळ साहेब आपले 10 पैकी त्यांना मार्क द्यायचे. किती मार्क द्याल? मार्क तर नाही सांगायचं. एक असे 1 2 4 5 10 किती? 5 5 मार्क किती? का बरं? 5 बरं आहे. भरपूर झालं ना. आता बदल पाहिजे ना. बदल पाहिजे. बर नेमकं बदलाची कारण म्हणजे कशामुळे बदल पाहिजे असं वाटतं? सगळीकडेच बदल पाहिजे असं. आता 20 वर्ष कामच करताय, 4 टर्म निवडून येतात. आता नेमकं बदल का पाहिजे? बदल पाहिजे ना. आरक्षणचा प्रॉब्लेम. आरक्षणाचा मुद्दा. हो. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं वाटतं का नाही? हो 100% मिळालंच पाहिजे ना. मिळालं पाहिजे. हो. बर ते ओबीसीतनं यायचं म्हणतात ना जरांगे पाटील. हो. ओबीसीच्या कोट्यात आरक्षण मिळेल असं वाटतंय का? नाही भेटल ना. कुठलं तरी भेटलच नाही. मराठा आरक्षणाला नेमका खोडा कोण घालते? भाजप घालतंय का भुजबळ साहेब ओबीसी समाजाचे नेतृत्व घालतंय? भाजप पण भुजबळ साहेब एकच आहे ना. भाजप आणि भुजबळ साहेब एकच आहेत. हो. बर एकच आहे. भुजबळ साहेब आणि भाजप एकच आहे असं म्हणता तुम्ही? हो. बर नेमका खोडा कोण घालते? भाजप घालते का भुजबळ साहेब घालतात? भुजबळ साहेब जास्त घालते. भुजबळ साहेब जास्त घालतात खोडा. हो. बर मला ठीक आहे. बस आता बस. बरं ठीक आहे. धन्यवाद.